नमस्कार. महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून आगामी महापालिका निवडणुकीसाठी नवे चेहरे हा विशेष उपक्रम घेऊन आम्ही आपल्यासमोर येत आहोत. त्यातच प्रभाग क्रमांक 11 मधून ज्यांना खानदेशी कन्या म्हणून ओळखले जाते, त्या सारिका पवार निवडणूक रिंगणात उतरत आहेत. चला आपण त्यांच्याविषयी त्यांच्या कार्याची माहिती जाणून घेऊयात. ताई, आपला परिचय सांगा. नमस्कार, मी सौभाग्यवती सारिकाताई महेंद्र पवार बडगुजर. प्रभाग क्रमांक 11 भाजपमधून इच्छुक आहे आणि माझं शिक्षण हे BA BEd झालेलं आहे आणि एकता प्रतिष्ठान आणि तसेच बचत गट महासंघाच्या अध्यक्ष देखील मी आहे. ताई, आपण मुख्याध्यापिका होता. मग शैक्षणिक क्षेत्राकडनं राजकारणाकडे कसे काय वळालात? मी 4-5 वर्ष मुख्याध्यापिका म्हणून काम बघितलं आहे, परंतु मला एक सामाजिक कार्याची आवड होती. त्या माध्यमातून आपला थोडक्यात परिचय. नमस्कार, मी सौभाग्यवती सारिकाताई महेंद्र पवार बडगुजर. प्रभाग क्रमांक 11 भारतीय जनता पार्टीकडनं मी इच्छुक आहे. माझं शिक्षण हे BA BEd झालेलं आहे. एकता महिला प्रतिष्ठानची मी अध्यक्ष आहे. बचत गट महासंघ आहे माझ्याकडे. आपण आपल्या प्रभागामध्ये आतापर्यंत कोणते कोणते उपक्रम हाती घेतलेत? मी माझ्या प्रभागामध्ये महिलांसाठी स्वावलंबी बनवण्यासाठी ज्या पालिकेच्या योजना राबवल्या जातात त्याचा मी पुरेपूर फायदा घेऊन त्या महिलांपर्यंत त्या योजना कशा पोहोचतील यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत असते. यामध्ये आरीवर्क असू द्या, फॅशन डिझायनिंग असू द्या, ब्युटी पार्लर असू द्या, यामध्ये माझ्या 14 ते 15 फायली मी महिलांना प्रेरित करून त्यांना घरात बसून कशा पद्धतीने ते व्यवसाय करू शकतील, 2 पैसे त्यांना कसे मिळू शकतील अशा पद्धतीने मी त्यांना प्रशिक्षण राबवून घेते. आपली राजकीय पार्श्वभूमी काय? मी एक सर्वसामान्य कुटुंबातील आहे, परंतु मला सामाजिक कार्याची आवड होती. मी 2005 पासून एका शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून मी शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत होते. परंतु मला सामाजिक कार्याची एवढी आवड होती, यामध्ये मी विधवा महिलांसाठी संजय गांधी निराधार ही सुरुवातीची ही जी पेन्शन आहे ही महिलांना मी मिळवून दिली. यानंतर एक महिला माझ्याकडे ज्यावेळेस आल्या त्यावेळेस हे काम करत असताना मला कुठेतरी असं वाटायला लागलं की या महिलांना मला ह्या ज्या योजना आहेत ह्या मिळवून देण्यासाठी कुठेतरी एक नगरसेवक पद आपल्याकडे असेल तर आपण चांगल्या पद्धतीने या योजना गरीब लोकांना आपण याचा फायदा मिळवून देऊ शकू. आणि नागरिकांमध्ये देखील तसंच झालं की हे काम करत असताना ताई तुम्ही नगरसेवक का नाही, तर तुम्ही नगरसेवक झाला पाहिजे आणि यामुळे आमच्या काय समस्या आहेत तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने देऊ शकतात आणि त्या लोकांपर्यंत मी चांगल्या पद्धतीने देऊ शकते. आणि ह्या ज्या पालिकेच्या योजना आहेत किंवा संजय गांधी निराधार योजना आहे यामध्ये मला आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून मी या योजनाचा तसेच वैद्यकीय जे गरीब लोक आहेत की ज्यांचे ऑपरेशन मोठ्या मोठ्या प्रमाणात त्यांची फी आकारले जातात यावेळेस महेशदादा लांडगे यांची वैद्यकीय जी कक्षा आहे यातून तर मला फार मोठं सहकार्य नेहमी लाभत असतं. YCMमध्ये बेड असू द्या, यामध्ये पूर्णपणे मला आमदार महेशदादा लांडगे यांच्या टीमचं तसं सगळ्यांचं सहकार्य लाभत असतं. आपलं पुढील 5 वर्षाचं विजन काय असणार आहे? मला माझ्या प्रभागामध्ये वारंवार ही वीज पुरवठा ही खंडित होत असते, तर दादांनी तर यामध्ये मला बऱ्याचदा मदत केली. जिथे मला केबल टाकायचं काम होतं तर आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून आपण बऱ्याच ठिकाणी नवीन केबलचं काम चालू करून घेतलेलं आहे. तर जिथं काही उरलेलं आहे तर तिथे मी वीज पुरवठा जो खंडित होतो त्यामुळे दादांच्या माध्यमातून मी नक्कीच ते केबल टाकण्याचं काम करून घेईल. ड्रेनेजची फार दुरावस्था या प्रभागामध्ये आहे, तर ते देखील आपण काम चांगल्या पद्धतीने करूया. तसेच भाजी मंडई यामध्ये इथे त्यांना कुठेही बसण्याची व्यवस्था नाही, तर आपण भाजी मंडईसाठी एक चांगली सुव्यवस्था एक आपण त्यांना तिथे करून देऊ. आणि मी एक शैक्षणिक याच्यातले आहे, मी एक मुख्याध्यापिका आहे, तर माझा एक विजन आहे की जे मुलं 10वी-12वी MPSCसाठी तयारी करतात तर यांना बसण्याची किंवा एक लायब्ररी आपल्याला माझ्या प्रभागामध्ये पाहिजे की जेणेकरून ते चांगल्या याने म्हणजे मन शांततेने अभ्यास करू शकतील. अशासाठी मी एक लायब्ररी मी त्यांना बसण्याची व्यवस्था करेन. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असेल त्यासाठी देखील माझा विचार आहे. धन्यवाद ताई. आपण आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.